नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आगळा वेगळा विवाह या कथेमधील भाग 1 मध्ये। मी आज ही नवीन कथा सुरू करत आहे। तुम्ही या अगोदर 2 किनारे या कथेचे भाग बघितले नसतील तर मराठी कथा गोष्टी या आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन बघू शकता। आज सकाळी सकाळी घरात गडबड गोंधळ सुरू होती। हळू आवाजात सनईचे सूर कानात घुमत होते। सर्वजण आपापल्या कामात बिझी होते। अगं पोरींनो, आवरला का तुमचं? सुचित्राताई रूम मध्ये प्रवेश करता करता बोलत होत्या। हो अगं आई, झालेच आहे। रीना आपल्या आईला मिठी मारून बोलत होती। सुचित्राताईंनी हसून रीनाच्या गालावर हात ठेवला आणि माधुरीकडे पाहिलं। अरे वा, अगं रीना, बघ तर दीदी किती सुंदर दिसते, कुणाची नजर नको लागायला। असं बोलतच त्यांनी डोळ्यातील काजळ घेऊन दीदीच्या कानामागे लावलं। रीनाने माधुरीकडे बघितलं आणि आपल्या ड्रेसला नसलेल्या कॉलरला हात लावण्याची नौटंकी करत म्हणाली, मग तयार कुणी केले? रीनाची नौटंकी बघून आईने तिच्या दंडावर लाडाने चापट मारली। हो ग बाई, तूच माझी लाडाची राणी। आणि त्या हसायला लागल्या। तसं रीनानेही हसायला सुरुवात केली। बरं, बस झाली तुमची मस्ती, चला आवरा लवकर, पाहुणे मंडळी येण्याची वेळ होत आली। रीना, चल तू माझ्यासोबत, खाली बाबांना कामात काही मदत लागत असेल तर बघ। सुचित्राताई रीनाकडे पाहत बोलल्या। रीना ही आपली हिरोईन, इंजिनिअरिंगच्या अखेरच्या वर्षाला आहे। माधुरी ही मोठी बहीण, सगळे तिला दीदी म्हणतात। ही कंपनीमध्ये जॉबला आहे आणि तिचाच आज साखरपुडा आहे। सुचित्राताई या आई, दिनेश सावंत हे वडील, ते एका कंपनीत उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला आहेत। लीला या आजी, असे हे आपले हिरोईन रीनाचे छोटस कुटुंब। रीना बाबांना कामात मदत करण्यासाठी खाली आली। सुचित्राताईंनी माधुरीकडे पाहिलं आणि तिच्या तोंडावरून डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला। दीदी, खूप सुंदर दिसतेस। मुलीची जात किती लवकर मोठी होते ना, समजलंच नाही। माझ्या चिमण्या कधी मोठ्या झाल्या। आतापर्यंत माझ्या मागे मागे करणाऱ्या माझ्या दोन्ही मुली किती पटकन मोठ्या झाल्या, आणि आज तर माझ्या दीदीचा साखरपुडा आहे। असं म्हणून त्यांनी डोळ्याला पदर लावला आणि रडायला लागल्या। त्यांना रडताना पाहून माधुरीने त्यांना प्रेमाने मिठी मारली। आई, नको ना रडू, असं म्हणतच तीही रडायला लागली। तसं सुचित्राताईने स्वतःला सावरलं आणि माधुरीला शेजारी बसवून त्यांनी तिचे आणि आपले डोळे पुसले आणि हसत म्हणाल्या, वेडाबाई, रडतेस काय? मेकअप खराब होईल ना। आईचं बोलणं ऐकून माधुरी गालात हसली, पण सुचित्राताईंना माधुरी काहीशी नाराज असल्यासारखी वाटत होती। शेवटी आईचं काळीज ते, मुलांच्या मनातील गोष्ट न बोलताही आईला लगेच कळते। त्या माधुरीला म्हणाल्या, दीदी, तू या लग्नाला तयार आहेस ना आणि खुश आहेस ना? मला काहीतरी चुकीचं वाटतंय तुझ्याकडे बघून। आईचं बोलणं ऐकून माधुरीचा चेहरा पडला आणि तिने पटकन आपली मान फिरवली आणि खोटं हसून म्हणाली, अगं आई, तसं काही नाही ग, तू विनाकारण नाही तेच विचार करते आणि काळजी करत बसतेस। आई काही पुढे बोलणार तितक्यात रीनाने आईला आवाज दिला, आई पटकन खाली ये, बाबा बोलवत आहेत। सुचित्राताई पटकन खाली आल्या। तेवढ्यात आजी देवघरातून बाहेर आली। अगं सुचित्रा, माधुरीचं आवरून झालं का? माझी देवपूजा झाली, तिला देवासमोर पान सुपारी ठेवायला आणि देवीची ओटी भरून पाया पडायला लाव, आजी बोलली। हो आई, ती येतच आहे, सुचित्राताई म्हणाल्या। अरे दिनेश, आवरलं का सर्व? पाहुणे मंडळी येतीलच एवढ्यात, तू काय हा एवढा पसारा घेऊन बसलाय? आजीने दिनेश रावांकडे बघत म्हटलं। अगं आई, पाहुण्यांसाठी भेटवस्तू पॅक करतोय, हे बघ, झालंच आहे माझं। दिनेश राव आईकडे पाहत बोलले। तोच दारावरची बेल वाजली आणि रीनाने जाऊन दार उघडलं। हाय सुमन दीदी, रीना दार उघडत बोलली। हाय रीना। सुमन माधुरीच्या ऑफिसमध्ये कामाला आहे आणि माधुरीची खास मैत्रीण सुद्धा आहे। सुमन आत आली। तिच्यासोबत आणखी एक मुलगी आणि 2 मुलं होती। रीना हे माझ्या आणि माधुरी सोबत ऑफिसमध्ये कामाला आहेत आणि आमचे मित्र सुद्धा आहेत, सुमन ओळख करून देत बोलली। रीनाने सर्वांना हाय म्हणून अभिवादन केले आणि आत घेऊन आली। सुमन ही घरात सगळ्यांच्या परिचयाची होती। नमस्कार काकू, नमस्कार आजी, सुमन म्हणाली। अरे सुमन बाळा, या सगळेजण आतमध्ये या, कशी आहेस? दिनेशराव सुमनकडे पाहत बोलले। मी मजेत काका, सुमन बोलली। काय ग सुमन, तुझ्या खास मैत्रिणीचा साखरपुडा आणि तू आता येतेस? आजी सुमनकडे बघत बोलल्या। ते जरा आजीला काकांच्या घरी जायचं होतं, तिला तिथे सोडून आले, त्यामुळे थोडा उशीर झाला, सुमन चेहरा पाडून बोलली। बरं बरं, आता पटकन कामाला सुरुवात करा,
आजी म्हणाली, बरं असू दे, माधुरी वरती आहे, जा तू तिच्याकडे. अगं पण हे, सुचित्राताई इतर तिघांकडे पाहत बोलल्या. काकू, ते माझ्या आणि माधुरीच्या ऑफिस मधले मित्र आणि मैत्रीण आहे. आम्ही सगळे सोबतच काम करतो. हा मंगेश, हा अभिषेक, ही काव्या. सुमन सगळ्यांचा परिचय करून देत म्हणाली. तसा त्या तिघांनी सगळ्यांना नमस्कार केला. आम्ही माधुरीला भेटून येतो, सुमन बोलली. हो, या भेटून लवकर, पाहुणे येतच असतील, सुचित्रा म्हणाल्या. ते सगळे माधुरीच्या रूम मध्ये आले. त्यांना बघून माधुरीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ती मोठ्याने म्हणाली, रवी, तू इथे काय करतोयस? कुणी बघितलं तर? अगं हळू ना जरा. आणि तू काका काकूंना सांगितलं नाही का सगळं? आणि तू साखरपुड्यासाठी तयार कशी झाली? सुमन माधुरीकडे नजर फिरवत बोलली. सुमा, मी नाही सांगू शकत ग. माझी आजी आणि त्या मुलाची आजी दोघी खूप जुन्या आणि अगदी जवळच्या मैत्रिणी आहेत. आणि त्या दोघींची इच्छा आहे की त्यांचा नातू आणि यांची नात यांचे एकमेकांसोबत लग्न व्हावे. असं म्हणून माधुरी रडायला लागली. सुमन लगबगीने तिच्या जवळ आली आणि तिला शांत करू लागली. त्याचबरोबर तिला रडताना बघून रवीही तिच्या जवळ आला. माधुरी, तुला रडताना नाही ग पाहू शकत मी, असं बोलून त्याने तिचे डोळे पुसले. तुला रडताना बघितलं की माझ्या मनाला खूप वेदना होतात आणि आपण यामधून काहीतरी मार्ग काढू. असं रडून काहीच होणार नाही. रवीने माधुरीच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं. काय मार्ग काढणार आहोत आपण? आता तर काहीच वेळात माझा साखरपुडा होईल. माधुरी हुंदका देत बोलत होती. आपण सांगायचं का आता काका काकूंना तुमच्याबद्दल? दुसरा तर कोणताही पर्याय नाही आपल्याकडे, असे बोलत सुमनने सगळ्यांकडे नजर फिरवली. मला पण असंच वाटतंय. आपण तुझ्या आई वडिलांशी बोलूया. मी नाही ग जगू शकत तुझ्या विना. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे आणि त्यासाठी मी काहीही करू शकतो, असं म्हणत रवीने माधुरीचा हात आपल्या हातात घेतला. हे नाही बरं, माझ्या आजीने त्यांना वचन दिलंय आणि ते माझ्यामुळे मोडलेले मला अजिबात नाही आवडणार. पण मी काय करू रवी? माझं तुझ्यावरही खूप प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे हे मी घरच्यांनाही नाही सांगू शकत. सांगितलं तर त्यामुळे माझ्या आजीचं वचन मोडेल आणि माझ्या आई बाबांची बदनामी होईल. हे मी नाही बघू शकत. आता मी मोठ्या धर्मसंकटात अडकले आहे आणि त्यामधून बाहेर निघण्याचा काहीच मार्ग नाही. माधुरी सर्वांकडे नजर टाकत बोलली. त्यांचे हे बोलणं चालू असतानाच रीना आणि रीनाची आई त्यांना बोलवायला येतात आणि त्या दोघी त्यांचं सगळं बोलणं ऐकतात. हे ऐकून रीनाच्या आईला चक्कर येते आणि त्या धाडकन जमिनीवर पडणार तोच रीना तिला पकडते. त्यांना काहीच सुचत नसतं. त्या रीनाचा हात हातात घेऊन रडू लागतात. रीना, ही दीदी काय बोलत आहे? तिचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे, असं कसं वागू शकते ही? आई रडत बोलत होती. आई, मला पण काहीच सुचत नाही, रीना आईला सावरत बोलली. त्यांचा आवाज ऐकून माधुरीच्या रूम मधून सगळे पळतच बाहेर आले. काय झालं कोणालाच काही कळत नव्हतं. रीना आणि आई दोघींच्याही डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्या दोघींना रडताना बघून माधुरी त्यांच्या जवळ आली. आई आणि रीना, काय झालं तुम्हाला? तुम्ही का रडताय? माधुरी आईकडे नजर फिरवत बोलत होती. आईने माधुरीला समोर पाहून एक ताडकन कानाखाली दिली. तू विचारतेस हे? तू तुझ्या मनालाच विचार, काय करत आहेस तू? आई माधुरीकडे पाहून रागात बोलत होती. आईचं बोलणं ऐकून माधुरी मोठ्याने रडायला लागली. सुचित्रा ताईंचा आवाज ऐकून दिनेशराव आणि आजीही पटकन पायऱ्या चढून वरती आले. अगं सुचित्रा, असं अचानक काय झालं तुला? दिनेशराव सुचित्रा ताईंकडे गोंधळलेल्या नजरेने बघत विचारत होते. बाबा ते रीना रडता रडता सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हते आणि ती अजून रडायला लागली. माधुरीचे सगळे मित्र घाबरलेले होते. सुमन माधुरीचा हात हातात घेऊन तिला आधार देत होती. सुचित्रा, सांगशील का काय झालं ते? कुणी काही बोलणार आहे की नाही? दिनेशराव चिडलेल्या सुरात विचारत होते. विचारा तुमच्या लाडक्या लेकीला, काय दिवे लावलेत तिने, असं म्हणत सुचित्राताई हुंदके देऊन रडायला लागल्या आणि त्यांना परत चक्कर आली. त्यांची अवस्था बघून रीनाने आणि दिनेशरावांनी त्यांना धरून हॉलमध्ये आणले आणि सोप्यावर बसवले. त्यांचं रडणं मात्र सुरूच होतं. त्यांच्या मागोमाग माधुरी आणि तिचे सगळे मित्रही हॉलमध्ये आले. माधुरी, काय झालं? दिनेशराव काकुळतीला येऊन विचारत होते. बाबा ते माधुरी अडखळत बोलत होती. आता बोलणार आहेस का? सुचित्राला काय झालं? तिने तुला का मारलं? अगं रीना, तू तरी काहीतरी सांग. कुणीच काही बोलत नव्हतं. पाहुणे येण्याची वेळ होत आली आहे. बोला ग कुणीतरी लवकर. या म्हातारीचा जीव घेणार काय?
आजी मोठ्याने रागवत बोलली. माधुरी बोल पटकन. बाबांच्या आवाजात खूप संताप होता. त्यांनी रागाने एकदा सगळ्यांकडे नजर फिरवली. हे पाहून रवी पुढे आला. त्याचे हातपाय थरथर कापत होते, पण त्याने हिम्मत करून बोलायला सुरुवात केली. अंकल, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. दिनेश रावांनी त्याच्यावर एक जळजळीत नजर टाकली. हा, बोल लवकर. मध्येच आजी म्हणाल्या. त्याने एकदा सगळ्यांकडे नजर फिरवली. माझं माधुरीवर खूप प्रेम आहे आणि तिचंही माझ्यावर. त्याचं बोलणं ऐकताच आजी ताडकन खाली बसली. तुला काही समजतंय का तू काय बोलतोय ते? माझ्या मुलीचा आज साखरपुडा आहे आणि तू मला हे आत्ता सांगतोय? माधुरी, तुला समजतंय का काही? काय चाललंय तुझं? आता येणाऱ्या पाहुण्यांना काय सांगायचं? माझं तर पाहुण्यांसमोर नाक कापलं आहे तू. बाबा रागात बोलत होते. माधुरी, तुझं दुसऱ्या कुणावर प्रेम होतं तर तू हे आम्हाला अगोदरच का नाही सांगितलं? तुला लग्न जमवताना विचारलं होतं ना, तेव्हा काहीच बोलली नाहीस. मूग गिळून गप्प बसली होती. मला काय माहित नाही. मी माझ्या मैत्रिणीला शब्द दिलाय आणि आज हा साखरपुडा होणारच. दिनेश, तुझ्या मुलीला समजावून सांग. लग्न म्हणजे काय खेळ वाटला का? आपण सगळ्या नातेवाईकांना, ओळखी पाळखीच्यांना सांगितलं आहे. तुझ्या ऑफिस मधले लोक येणार आहेत. सर्वांना काय सांगायचं आता? आजी तावातावाने बोलत होत्या. हे चल, तू घराच्या बाहेर हो. दिनेशराव रवीचा हात पकडून त्याला बाहेर ओढत चालले होते. तेवढ्यात माधुरी समोर येऊन उभी राहिली. बाबा प्लीज, माझे रवीवर खरंच खूप प्रेम आहे. मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. असं म्हणून माधुरीने बाबांसमोर हात जोडले. बाजूला हो, एकदा सांगितलेलं समजत नाही का? आता हे शक्य नाही. बाबांनी तिच्याकडे रागाने पाहून एक जोरदार कानाखाली मारली. त्यांनी तिला बाजूला ढकलले आणि रवीला ओढत दाराजवळ घेऊन आले. समोर बघतात तर नवरदेवाकडची सगळी पाहुणी मंडळी दरवाजात उभी होती. त्यांना पाहून सर्वजण स्तब्ध उभे राहिले. मुलाकडची मंडळी आतमध्ये आली. सगळीकडे भयान शांतता पसरली होती. हे काय चाललंय लीला? तुझी नात दुसऱ्या मुलावर प्रेम करते, हे खरं आहे का? नवरदेवाची आजी म्हणाली. आता मी अगोदर मुलाकडच्या मंडळींची ओळख करून देते. त्यांची ओळख करून द्यायची राहिली ना. बघूया मुलाच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे. मुलगा हिमांशू कानिटकर, हा आपल्या कथेचा हिरो. आजी सिंधू कानिटकर, वडील अर्जुन कानिटकर, आई ममता कानिटकर, बहीण आरुषी कानिटकर, भाऊ समीर कानिटकर, हा हिमांशूचा चुलत भाऊ. आई वडील नसल्यामुळे तो त्यांच्याकडेच राहत आहे. आता पुढे. अगं सिंधू, आजीला पुढे काय बोलावं हेच समजत नव्हतं. त्यांचेही डोळ्यातून अश्रू आले आणि त्यांनी डोळ्याला पदर लावला. मला यातलं खरंच काही माहीत नव्हतं ग. माहीत असतं तर मी तुला शब्दच दिला नसता. लीला आजी रडत रडत म्हणाल्या. हिमांशूच्या आजीने रीनाच्या आजीच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांना सावरलं. बरं झालं लग्नाच्या अगोदर समजलं ते. माझ्या नातवाचं आयुष्य माझ्यामुळे बर्बाद झालं असतं. त्यांचं बोलणं सुरू असतानाच हिमांशू पुढे आला आणि आजीला म्हणाला. आजी, मला वाटतं माधुरीचं ज्या मुलावर प्रेम आहे त्याच्यासोबत तिचं लग्न करावं. सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. एका मुलावर प्रेम असताना दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करणे हे फार चुकीचं आहे. हिमांशूने सगळ्यांकडे नजर टाकत म्हटलं. हो आई बाबा, आपण दीदीचं लग्न रवी बरोबरच करून द्यायला हवं. म्हणजे ताईला तिचं प्रेम मिळेल आणि ती सुखात राहील. नाहीतर 3 जिंदगी बर्बाद होतील आणि ती कधीही खुश राहणार नाही. रीना घाबरतच बोलली. सर्वांनी रीनाच्या आणि हिमांशूच्या बोलण्याचा विचार करून माधुरीच्या आणि रवीच्या लग्नाला तयारी दर्शवली. तेवढ्यात रवीचे आई बाबाही तिथे आले. त्यांना पाहून रवी पुढे आला. आई बाबा, तुम्ही इथे? रवी आई बाबांकडे पाहत बोलला. सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होते. आम्हाला सुमनने कॉल केला होता आणि इथे काय घडले ते पण सांगितले. त्यामुळे आम्ही इकडे आलो. आम्हाला माधुरी सून म्हणून पसंत आहे. रवीचे बाबा रवीकडे पाहत बोलले. त्यांचे हे बोलणं ऐकून सर्वांना खूप आनंद झाला. त्यांनी माधुरी आणि रवीचा साखरपुडा करायचं ठरवलं. हे सगळं ठीक आहे, पण अर्जुन कानिटकर हे कानिटकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक आणि आपल्या हिमांशूचे पप्पा पुढे येऊन म्हणाले. सगळेजण त्यांच्याकडे बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. हिमांशू त्यांच्या जवळ आला. काय झालं बाबा, तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय? हिमांशू, अरे आपण तुझ्या साखरपुड्याबद्दल आपल्या सगळ्या बिझनेस पार्टनर आणि नातेवाईकांना सांगितलं आहे. सगळेजण आता येतच असतील. त्यांना आता आपण काय सांगायचं? त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. अरे हो अर्जुन, आज आपण हिमांशूचा साखरपुडा केला नाही तर आपली बदनामी होईल. हिमांशूची आजी म्हणाली. यातून काहीतरी मार्ग काढायलाच हवा. हिमांशूची आई म्हणाली.
त्यांचे हे बोलणं चालू असताना रीनाची आजी काहीतरी विचार करून रीनाला आणि तिच्या आई वडिलांना एका रूम मध्ये घेऊन गेली. आई, तुम्ही आम्हाला असं इकडे का घेऊन आलात? पाहुणे काय म्हणतील? रीनाची आई आजींकडे पाहत म्हणाली. अगं, म्हणून तर तुम्हाला इकडे घेऊन आले. दिनेश, मला काय वाटतं, आपण आपल्या रीनाचं आणि हिमांशूचं लग्न करावं. आजी दिनेश रावांकडे पाहत म्हणाली. अगं आई, हे काय मध्येच तुझं? आणि रीनाचं अजून शिक्षण चालू आहे आणि मी तिच्या लग्नाचा अजून तरी विचार केलेला नाही. दिनेशराव आजीकडे पाहत बोलले. ये आजी, माझं लग्न? तुला काय एवढी घाई झाली माझ्या लग्नाची? रीना जोरात ओरडत आजीकडे आश्चर्याने बघत म्हणाली. अरे, तुम्ही सगळेजण माझं व्यवस्थित ऐकून घ्या. हिमांशूला आपण चांगलं ओळखत आहोत. घरातली सगळी माणसं चांगली आहेत. आपल्या रीनाचं कल्याण होईल रे. आजी रीनाच्या आईबाबांकडे पाहत बोलली. आजीचं बोलणं ऐकून दिनेशराव आणि सुचित्राताई दोघेही विचार करायला लागले. आई बाबा, मला आत्ताच नाही ना लग्न करायचं. रीना तोंड वाकडं तिकडं करत म्हणाली. मला एक सांग रीना, दीदी सारखे तुझे कोणावर प्रेम आहे का? आजी रीनाकडे पाहत म्हणाली. रीना आईचा पदर हातात घेऊन त्याच्यासोबत चाळा करत खाली मान घालून उभी होती. हे आजी, माझं नाही ग कुणावर प्रेम ब्रीम, आणि मला त्या फंदात पडायचेही नाही. तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे, मला अगोदर शिक्षण पूर्ण करायचे आहे. रीना आजीकडे पाहत बोलली. मग तू लग्नाला नकार का देतेस? आजी म्हणाली. आई बाबा सांगा ना आजीला, मला आत्ताच लग्न नाही करायचं. अगोदर मला माझं करिअर करायचं आहे आणि मग नंतर लग्नाचा विचार. रीना बारीक तोंड करत बोलत होती. रीना, मला आईचं बोलणं पटतंय. आईच्या म्हणण्यात तथ्य आहे. सुचित्रा, तुला काय वाटते? दिनेशराव सुचित्राकडे पाहत म्हणाले. मला पण आईंचं म्हणणं पटतंय. आपण हिमांशूला चांगलं ओळखतो आणि आपल्याला असा मुलगा शोधूनही सापडणार नाही. रीनाची आई म्हणाली. म्हणजे तुम्ही तिघांनी ठरवलेच आहे तुम्ही माझं लग्न करणार आहात ते? रीना आश्चर्याने आणि डोळे विस्पारून सर्वांकडे बघत म्हणाली. हो, पण तुझा होकार असेल तरच. रीनाचे बाबा तिच्याकडे पाहत बोलले. हे बघ बाळा, माझे केस काय असेच पांढरे नाही झाले. मला माणसांची पारख आहे. तू जर लग्नाला होकार दिलास तर तुझं खूप चांगलं होईल. खूप चांगला मुलगा आहे हिमांशू. आजी रीनाला समजावत बोलली. रीनाची आई रीनाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. बघ रीना, तसेही तुझं शेवटचं वर्ष आहे आणि 15 दिवसांनी परीक्षा आहे. म्हणजे तुझं तर शिक्षण पूर्ण होतंय. तू नेहमी म्हणतेस तुला आमच्या पसंतीच्या मुलासोबतच लग्न करायचे, आणि तू आत्ताच म्हणालीस तुझं कोणावर प्रेम पण नाही. मग तुला लग्नाचा विचार करायला काय हरकत आहे? बघ, त्यामुळे माझ्या मुलीला चांगलं सासर मिळेल व नवराही चांगला मिळेल. असं म्हणत त्या गालात हसल्या. आणि तुझ्या आजीचा पण शब्द पाळला जाईल. विचार कर, आम्ही तुला जबरदस्ती करणार नाही. रीना विचार करत सोप्यावर बसली. सगळे तिच्याकडे आशेने पाहत होते. ती थोडा वेळ शांतच होती. तिच्या मनात विचारांचं वादळ सुटलं होतं. काय करावे हे तिला समजत नव्हतं. पण तिचा तिच्या आईबाबांवर आणि आजीवर विश्वास होता. हे जे सांगतात ते बरोबर आहे असा विचार करून तिने सगळ्यांकडे एकदा नजर फिरवली. आता रीना काय निर्णय घेणार हे ऐकण्यासाठी तिघेही तिच्याकडे कान टवकारून बघत होते. तिने तिघांकडे पाहिलं आणि गोड हसली आणि होकारार्थी मान डोलवत लग्नाला होकार दिला. रीनाने होकार देताच तिघांच्याही चेहऱ्यावर हसू आले. रीनाच्या आईने रीनाला मिठी मारली आणि डोक्यावरून तोंडावरून प्रेमाने हात फिरवला. माझं गुणाचं ग बाळते, असं म्हणतच कपाळावर होठ टेकवले. रीना पण थोडस हसली. आजीने आणि बाबांनीही तिला प्रेमाने जवळ घेतलं. चला आता सगळे खाली जाऊ. मला ही आनंदाची बातमी सिंधूला द्यायची आहे. बघू कानिटकर परिवार काय निर्णय घेतो ते. असं म्हणून आजी सगळ्यांना घेऊन खाली आल्या. रीना खाली आली तेव्हा तिने पाहिलं हिमांशू आणि त्याचे आई वडील आजी सगळे काळजीमध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत होते. काय करावे हे त्यांना समजत नव्हते. रीनाच्या आजीने येऊन हिमांशूच्या आजीला आनंदाने मिठी मारली आणि म्हणाल्या, अगं सिंधू, विसरलीस की काय? मला एक नाही 2 नाती आहेत. मी माझा शब्द मोडणार नाही. मी माझी दुसरी नात तुझ्या नातवाला द्यायला तयार आहे. तू बघ बाई, तू तुझं वचन पाळणार आहेस की मोडणार आहेस? मुद्दाम त्या तोंड फुगवून म्हणाल्या. त्यांचे हे बोलणं ऐकून हिमांशू आणि त्याचे आई वडील त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते. त्यांना असं पाहताना बघून रीनाचे वडील दिनेशराव अर्जुनरावांकडे आले आणि म्हणाले, हो, आम्ही आमच्या रीनाचा हात तुमच्या हिमांशूला द्यायला तयार आहोत. पण तुमची आणि हिमांशूची काही हरकत नसेल तर आपण त्यांचा साखरपुडा आजच करू. तुम्ही आम्हाला विचार करून सांगा.
असं म्हणून त्यांनी हिमांशूकडे पाहिले. तोच हिमांशूची बहीण आरुषी मोठ्याने ओरडते, वाव दादू, मला वहिनी पसंत आहे. असं म्हणून ती हिमांशूच्या भावाला समीरला टाळी देते. तोही म्हणतो, मलाही वहिनी पसंत आहे. आणि दोघेही खळखळून हसतात. त्यांना हसताना पाहून हिमांशू त्यांच्यावर एक रागीट नजर टाकतो. तसं ते दोघे शांत बसतात. हिमांशूला तर काही सुचत नसतं. तेवढ्यात आजी त्याचा हात पकडते आणि त्याला बाजूला घेऊन जाते. त्यांच्या मागोमाग त्याचे आई बाबा, आरुषी आणि समीरही त्यांच्या जवळ जातात. हिमांशू बाळा, तुझं काय म्हणणं आहे? कशी वाटते तुला रीना? आजी हिमांशूकडे पाहत बोलल्या. अगं पण आजी, ती तर अजून शिकते ना, मग लगेच लग्न? एवढी घाई कशाला? तो पुढे काही बोलणार तोच त्याची आई ममता बोलल्या, अरे हिमांशू बेटा, त्या अगोदर रीना सोबत बोलून आल्यात ना, आणि त्यांनी काही विचार करूनच निर्णय घेतला असेल. तसंही 15 दिवसात तिची परीक्षा आहे. मग तिचं शिक्षण पूर्णच होतंय आणि तिला पुढे काही करायचं असेल तर आपण तिला थोडंच नाही म्हणणार आहोत का? मग त्याचा तू नको विचार करू. तुला काय वाटतं ते सांग. हो, तिला पुढे जे काही करायचंय ते आपण तिला करू द्यायचं. तिला कोणत्याच गोष्टीला अडवायचं नाही. आणि मलाही रीना खूप आवडली आहे बरं, हिमांशूची आजी म्हणाल्या. आणि त्या थोड्याशा हसल्या. तसं हिमांशूची आई आणि बाबाही हसले आणि म्हणाले, हो, आम्हालाही रीना खूप आवडली आहे. खूप सुंदर दिसते ती. हो, आम्ही पण कधीपासून तेच सांगतोय. आम्हालाही आमची वहिनी खूप आवडली बरं दादू. आरुषी आणि समीर हसत म्हणाले. तसं सगळेच हसायला लागले. तसं आजी सगळ्यांकडे पाहत म्हणाल्या, अरे हो, आपल्या सगळ्यांना मुलगी आवडली, पण ज्याला लग्न करायचंय तो तर काहीच बोलत नाही. आई, आजी, बाबा, मला तर काहीच समजत नाही. अगोदर माझा साखरपुडा ज्या मुलीसोबत होणार होता, आता तिच्यासोबत न होता तिच्या लहान बहिणीसोबत साखरपुडा करायचा. हे सगळं माझ्या आयुष्यात कसं अचानक घडतंय हे मला कळत नाही. आणि मी हो म्हणू की नाही हे पण मला कळत नाही. हिमांशू सगळ्यांकडे पाहत म्हणाला, ए दादा, असं काय चाललंय तुझं? हो म्हणू की नाही? अरे बघ ना तिकडे, कसली सुंदर आहे ती. मला खूप आवडली ती. प्लीज आजी सांग ना त्याला. आरुषी वाकडं तोंड करत म्हणाली. हिमांशू रीनाकडे पाहत होता. त्यालाही ती आवडलेली होती आणि तो तिच्याकडे बघण्यात गुंतलेला होता. तिने छान गुलाबी कलरचा घागरा घातलेला होता. थोडंसं पिनअप करून केस मोकळे सोडलेले होते. चेहऱ्यावर हलकासा मेकअप केलेला होता. कानात मॅचिंग झुमके, गळ्यात एक हार, कपाळावर डायमंड टिकली आणि होटांवर फेंट लिपस्टिक. ती खूप सुंदर दिसत होती. तो काहीच बोलत नाही म्हणून सगळे त्याच्याकडे पाहत होते. तर तो रीनाकडे पाहत होता आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. तेवढ्यात समीर त्याच्या खांद्याला धक्का देतो आणि म्हणतो, दादा, आवडली ना वहिनी? आणि हसायला लागतो. तसं हिमांशू लाजून खाली मान घालतो आणि हसतो. त्याला लाजताना पाहून आजी आणि आई त्याच्याजवळ येऊन उभे राहतात आणि दोघेही त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात. मग होकार समजायचा का तुझा? असं म्हणून आई हसतात. हिमांशूने सगळ्यांकडे पाहिले आणि होकारार्थी मान हलवली. आरुषी आणि समीर तर उड्याच मारायला लागले. आजी खुश होऊन म्हणतात, माझा शब्द नाही मोडला माझ्या बाळाने. तसं आरू हसत म्हणते, अगं आजी, दादू काय बाळ आहे का आता? आता तर त्याचं लग्न होतंय ना. आरुषीचं बोलणं ऐकून सगळेच हसायला लागतात. हिमांशू मात्र आरुषीकडे डोळे मोठे करून बघतो. तिचं बोलणं ऐकून आजी म्हणते, तुम्ही तिघं कितीही मोठे झालात तरी माझ्या म्हातारीसाठी तुम्ही बाळच आहात ग. आणि आजी समीरच्या आणि आरुषीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. तेवढ्यात अर्जुनराव म्हणतात, बरं चला आता आपण आपला निर्णय सांगू त्यांना. तसेही आता पाहुणे येतीलच. मला तर खूप टेन्शन आलं होतं, पण आता सगळं व्यवस्थित झालं. हो ना हो, मला पण टेन्शनच आलं होतं, पण देवाची कृपा म्हणायची. नाहीतर आता आपण काय सांगितलं असतं पाहुण्यांना आणि तुमच्या बिझनेस पार्टनरला. हिमांशूची आई काळजीच्या स्वरात म्हणाली, नका जास्त विचार करू, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, आजी बोलते. आणि ते सगळे रीनाच्या आई बाबा आणि आजी बसलेले असतात तिथे येतात. हिमांशूची आजी रीनाच्या आजीला मिठी मारते आणि म्हणते, मी पण नाही हो मोडणार माझं वचन. माझ्या नातवाला तुझी नात पसंत आहे. त्या जरा तोऱ्यातच बोलत होत्या. तसं दोघीही हसायला लागल्या. हिमांशूचे वडील आणि रीनाचे वडील दोघेही एकमेकांना मिठी मारतात. हिमांशूची आई रीना जवळ आली आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तसं ती त्यांच्याकडे बघून थोडीशी लाजून हसली. मोठ्यांच्या गप्पा सुरू असतात
पण हिमांशू सगळ्यांची नजर चुकवून रीनाकडे पाहत होता. रीना इकडे तिकडे बघते तर सगळे गप्पांमध्ये व्यस्त असतात. कोणाचेच तिच्याकडे लक्ष नव्हतं. तीही हिमांशूकडे पाहते तर हिमांशू तिच्याकडे पाहत असतो. दोघांची नजरानजर होते तसे दोघेही पटकन खाली बघतात. पण हे सगळं आरुषी आणि समीर लांब उभे राहून पाहत असतात आणि हसत असतात. तेवढ्यात बाहेरून कोणीतरी आतमध्ये आलं आणि बाहेर पाहुणे यायला सुरुवात झाली असं सांगितलं. या कथेचा उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आमची आजची कथा कशी वाटली? मला आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.